नमः शिवाय. अध्याय 20. समुद्राने अग्नी धारण केला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, शिवजींच्या तृतीय नेत्रातून जो अग्नी प्रकट झाला तो चारी बाजूला तसाच पसरत राहिला. त्यामुळे सर्व भयग्रस्त झाले. सर्वत्र हाहाकार झाला. सर्व देव माझ्याजवळ आले आणि त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. ते संकट निवारण्याची मला विनंती केली. मी शिवजींचे स्मरण केले. मी अग्नीला स्तंभित करून समुद्राजवळ नेले. मला पाहता समुद्र देवता समोर प्रकट झाली. समुद्र देवतेने मला नमस्कार केला आणि म्हणाला, हे ब्रह्मन, आपण माझ्याकडे आलात, मी धन्य झालो. मी तुमचा सेवक आहे, तरी काय करू ते सांगा. मी म्हणालो, हे सागरा, शिवजीच्या इच्छेने मी इथे आलो आहे. त्यांच्या क्रोधापासून महाअग्नी निर्माण झाला आहे. कामदेवांना भस्म केल्यानंतर जगाला भस्म करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रलय काळ येईपर्यंत तू याला धारण कर. माझे म्हणणे जाणून समुद्राने तो अग्नी धारण केला. अध्याय 20 समाप्त. अध्याय 21. नारदांचा ओम नमः शिवाय मंत्राचा उपदेश. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, ती सर्व घटना पाहून पार्वती अतिशय भयभीत झाली. ती आपल्या घरी परतली. आपली कन्या दुःखी झालेली पाहून हिमालय घाबरला. त्यांनी पार्वतीची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. पार्वती विरहाने व्याकुळ होत होती. ती एकटीच उदास होऊन बसत असे. तिला शिवजींचा ध्यास लागला होता. तिची विरहव्यथा वाढतच होती. हे वर्तमान इंद्राला कळल्यावर त्याने तुला हिमालयाकडे पाठवले. तू पार्वतीला म्हणाला, हे कालिके, तुझे कल्याण व्हावे असे मला अंतःकरणापासून वाटते. महादेव आपल्या भक्तांवर अनुग्रह करणारे आहेत. तुला शिवजींच्यासाठी तपश्चर्या केली पाहिजे. पार्वतीने विचारले, शिवजींच्या माझ्यावर कृपा होण्यासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा हे मला सांगा. नारद म्हणाले, ओम नमः शिवाय हा जप शंकरांना प्रिय आहे. या जपाने ते प्रसन्न होतात. त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होते. तू सदैव या मंत्राचा जप कर, म्हणजे ते तुझ्यासमोर प्रकटतील आणि तुझी सर्व मनोकामना पूर्ण करतील. अध्याय 21 समाप्त. अध्याय 22. पार्वतीची कठोर तपश्चर्या. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, पार्वतीने शिवजींची प्राप्ती करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. पार्वतीच्या सखी जया आणि विजया या हिमालयाकडे आल्या. त्यांनी सांगितले की जन्माचे व कुळाचे सार्थक करण्यासाठी पार्वतीला तपश्चर्या करण्याची अनुमती द्यावी. हिमालय म्हणाला, मुलींनो, पार्वतीचा संकल्प अतिशुभकारक आहे. तिने अवश्यही तपश्चर्या करावी. त्यापूर्वी मातेची देखील परवानगी घ्यावी. मेनेकडे परवानगी मागितली, परंतु मेनेने परवानगी दिली नाही. पार्वतीने अतिशय हट्ट केला आणि मेनेने पार्वतीला वनात जाऊन तपश्चर्या करण्याची परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी पार्वती उठली. मंगल स्नान करून तिने आपल्या माताश्री पिताश्रींना वंदन केले. पार्वती आपल्या 2 सखींसह वनात तपश्चर्या करण्यासाठी निघाली. तिने आपल्या 2 अस्मींना बरोबर घेतले. सुंदर वस्त्राचा त्याग करून वल्कले परिधान केली. सर्व अलंकार काढून ठेवले. मृगचर्म धारण केले. पार्वती गंगावतरण स्थानी आली. तेथे थोडा वेळ थांबली. पूर्वीच्या सर्व प्रसंगाची तिला आठवण झाली. ती अतिशय भावुक झाली. तिने स्वतःला आवरले. शृंगी तीर्थावर ती तपश्चर्या करू लागली. गौरीने तेथे तप केले, म्हणून त्या शिखराला पुढे गौरी शिखर असे नाव पडले. पार्वतीने तेथील भूमी शुद्ध केली. वेदी तयार केली. ती आता तपश्चर्या करू लागली. उन्हाळ्यात चारी बाजूला अग्नी प्रज्वलित करून अहोरात्र तिने तपश्चर्या केली. मंत्राचा जप केला. ओम नमः शिवायच्या सातत्याने जप करत होती. पाण्यात उभी राहूनही ती जप करत होती. तिच्या सख्यांनी काही वृक्ष लावले. तेथे कोणी अतिथी आल्याचा आदर सत्कार केला जात होता. आपले मन तिने शिवचरणांचे जवळ स्थिर केले. फळे खाऊन ती साधना करत होती. काही काळ निराहार राहून जप केले. ती विचार करत होती की अजून शिवजी प्रसन्न का झाले नाहीत. तिची तपश्चर्या पाहून ऋषीमुनी देखील तिचे दर्शन घेण्यासाठी येत होते. तिच्या तपश्चर्येच्या प्रभावाने सारा परिसर रमणीय दिसू लागला. अध्याय 22 समाप्त. अध्याय 23. पार्वतीच्या कठोर तपश्चर्येचा सर्वत्र प्रभाव. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजी प्रकट व्हावेत म्हणून पार्वतीने प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली, तरीही शिव प्रकट झाले नाहीत. त्यावेळी हिमालय आपल्या पत्नीला मुलांना घेऊन तेथे आला. पार्वतीला सर्वांनी समजून सांगितले.
की तू घरी आलीस तर बरे होईल. शिवजी प्रगट होण्याचे चिन्ह दिसत नाही. पार्वती म्हणाली, माझा निर्धार निश्चित आहे. माझ्या दृढ निश्चयापासून मी थोडी देखील ढळणार नाही. मी शिवजींना प्रकट केल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी मदनाला जाळून टाकले, पण मी शिवाला येथे प्रसन्न करणार आहे. हा पार्वतीचा आत्मविश्वास पाहून सर्वजण परत गेले. पार्वतीने पुन्हा घोर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी तपाने सारे सृष्टी व्याकुळ झाली. सर्वजण ब्रह्माला विचारू लागले की काय झाले आहे. ब्रह्माने शिवाचे स्मरण केले आणि समजून घेतले की पार्वतीच्या तपामुळे हे सारे घडत आहे. मी विष्णूंना भेटण्यासाठी निघालो. श्रीहरींना नमस्कार केला आणि म्हणालो, हे प्रभू, पार्वतीने अतिशय कठोर तप साधना आरंभली आहे. त्यामुळे आम्ही देवदेवता देखील संत्रस्त झालो आहोत. तरी आता आपण आमचे रक्षण करा. श्रीहरी म्हणाले, हे देवतांनो, पार्वतीने कोणत्या उद्देशाने तप केले आहे हे मी जाणले आहे. तरी आपण शिवजींची भेट घेऊया. त्यांनी पार्वतीवर प्रसन्न व्हावे आणि तिचे पाणी ग्रहण करावे म्हणून आपण त्यांना विनम्र भावाने प्रार्थना करूया. दोघांचा विवाह झाला तर सर्वांचे कल्याण होईल. त्यावेळी देवदेवता म्हणाले, महादेवांनी कामदेवाला भस्मसात केले, त्यामुळे त्यांच्या क्रोधाची आम्हाला भीती वाटते. आता आम्ही त्यांच्यासमोर कसे बरे जावे. त्यावेळी श्रीहरीने सर्वांना धीर दिला आणि ते म्हणाले, देव शिवजी सर्वांचे भले करणारे आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक संकटांचे निवारण केले आहे. आपण त्यांना नम्र भावाने विनंती करूया. नारदा, श्रीहरींनी आश्वासन दिल्यामुळे सर्वांना धीर आला. सर्वजण शिवजींच्याकडे गेले आणि अनेक सुक्तांनी त्यांची प्रार्थना केली. अध्याय 23 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.